मंदिर, पवना ज्युनियर कॉलेज आणि पवना प्राथमिक विद्या मंदिराच्या वतीने गेल्या 25 वर्षापासून या दिंडीची अविरत अशी सुरू असलेली सेवा ही कायम तत्कालीन मुख्याध्यापक आदरणीय शेख सर आणि स्वर्गीय पांडुरंग ठाकर सर यांच्या मार्गदर्शनामुळे सुरू झालेली ही दिंडी, या दिंडीमध्ये ज्या भाविकांना या एकादशी निमित्ताने आळंदीला जाता येत नाही त्यांना मनोभावे पूजा करता यावी, दर्शन घेता यावं म्हणून या आणि विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक वसा आणि वारसा जोपासण्याचं काम, खऱ्या अर्थानं सांप्रदायिक क्षेत्रामध्ये असणारं काम कशा स्वरूपाचं चालतं यामध्ये सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या पोशामध्ये विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व महिला वर्ग अतिशय आनंदाने आणि उत्साहाने या सोहळ्यामध्ये सहभागी होतात। जागोजागी काले ग्रामस्थ असेल, पवनानगर ग्रामस्थ असेल, व्यापारी मित्रमंडळ असेल आणि ओंकार मित्रमंडळ असेल, या सर्वांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचं अतिशय उत्साहात स्वागत केलं जातं। त्यांना फराळ त्या ठिकाणी दिला जातो आणि काले गावाच्या वेशीवर गेल्यानंतर संपूर्ण काले ग्रामस्थांच्या वतीने स्वागतासाठी जे भजनी मंडळ आहे ते त्या ठिकाणी तत्पर उपलब्ध असतं आणि काले विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गेल्यानंतर आपल्या या दिंडी सोहळ्याची सांगता भजनाने होते आणि महाप्रसाद घेऊन या ठिकाणी दिंडीचा समारोप केला जातो। रामकृष्ण हरी। गेले 25 वर्षापासून स्वर्गीय शेख सर आणि स्वर्गीय पांडुरंग सर ठाकर सर यांनी सुरू केलेली ही पालखी सोहळा पवना विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेजच्या सुमारे 1300 विद्यार्थी दरवर्षी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात। पवना विद्या मंदिरामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम, रांगोळी आणि त्यानंतर लेझिम स्पर्धेने लेझिम घेऊन ही मुलं पुढे येत असतो। आम्ही बाजारपेठेमध्ये बाजारपेठ मित्रमंडळ आणि आमच्या पवना विद्या मंदिराचे माजी विद्यार्थी ची बॅच 1999-2000 त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी उपवासाचा फराळ दिला जातो आणि त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊन ही पालखी दिंडी सोहळा आमचा कालेगावामध्ये जातो आणि कालेगाव ग्रामस्थांच्या वतीने पालखीचं स्वागत केलं जातं आणि त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा फराळ दिला जातो आणि त्या ठिकाणी आरती घेऊन हा कार्यक्रम संपन्न होतो। हा दिंडी सोहळा गेल्या 25 वर्ष संपन्न होत असताना गेल्या 15 दिवसापासून विद्यालयाचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात आणि प्रत्येकाला दिलेली जबाबदारी, प्रत्येक शिक्षकाला दिलेले विभाग, मग तो या ठिकाणी संतांचं जीवनपट असेल, नादब्रह्म असेल, पालखीचं नियोजन असेल, पताकाचं नियोजन असेल, रिंगण असेल किंवा लेझिमचं नियोजन असेल, हे सर्व ज्या वर्गाला ज्या शिक्षकांना नियोजन करून दिले तो प्रत्येक शिक्षक कसरीने आणि काटकोरपणे सराव करून घेतो आणि ते संपूर्ण प्रदर्शन या ठिकाणी शाळेपासून काले गावापर्यंत जाईपर्यंत विद्यार्थी काले चौकात असेल, पवनानगर चौक असेल, कालेगाव असेल, दुर्गामाता मंदिर असेल, या ठिकाणी प्रत्येक जण दाखवत आहोत। लेझिम नाद असेल, भजन असेल, अभंगाचा वाद ज्या ठिकाणी विद्यार्थी स्वतः शिस्तप्रिय रांगेमध्ये प्रत्येक वर्ग हा वेगवेगळ्या शिस्तीमध्ये, मग ती ग्रंथदिंडी असेल तर ती आरोग्य दिंडी असेल, याच्या माध्यमातून या दिंडीच्या माध्यमातून वेगवेगळ्या समाजाला संदेश जाईल अशा मार्फत आम्ही हे नियोजन करत असतो आणि सर्व नियोजन हे सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मार्फत चालत असतं आणि विद्यार्थी मोठ्या आनंदाने आणि शिस्तीने हा सोहळा पार पडत असतात।